कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्याय। जय जय स्ववेदात्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जीजो। जय गणराया गौरी नंदना विघ्नहर्ता भव भैतारका अष्टविनायक सिद्धिदाता प्रसन्न होसी मजला ग्याता निर्सोनिया भव भव्यता सुखदेशी मजला ग्याता सरस्वती माते विद्यादात्री विश्वाची वाग्देवता विनाशोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा। लक्षात ध्यानात ठेवा म्हणून सांगितलं मला म्हणलं आपल्या करतो म्हणून। मेसाई जवळगा अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची ही प्रवचन सेवा माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या या संयोजक मंडळानं दिलेली आहे। तरी सर्वप्रथम माळे महाराज संयोजक मंडळ या सर्वांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे। आणि आपल्या या सप्त्यातील आजची दुसरी प्रवचन सेवा ही माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला दिल्याबद्दल मी शतशः या सर्वांचं ऋणी आहे। ज्ञानेश्वरीतील पहिली ओवे। ओम नमोजी आध्ये वेद प्रतिपाद्य जय जय स्ववेदात्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जीजो। माऊलीने पहिल्या प्रथम गणपतीचं स्तवन केलं। कुठलंही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये आपल्याला सगळ्याच्या आधी गणपतीला आद्यपूजेचा मान दिला आहे। मग गणपतीचं स्तवन करावं लागते। सकाळचा बुद्धिदाता आहे। बुद्धीचा बुद्धिदाता असणारा गणपती बाप्पा तुम्ही या कार्याला यावं आणि हे कार्य तुम्ही सिद्धीला न्यावं अशी गणपती बाप्पाची आपण आराधना करावी लागते। आपण कुठलंही कार्य करायला लागलो, आपल्या शेतात साधं पेरणी करायला लागलो तरी आपल्याला गण्या 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 दा मानावं लागतं।
आपण एखाद्या बिल्डिंगची भूमिपूजन करायला लागलो तर गणपती बाप्पाचंच पूजन करायला लागलो. अहो एवढंच नव्हा, ज्या शंभू महादेवाच्या आणि पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणपती बाप्पा पार्वतीचा आणि महादेवाचा मुलगा आहे, पण गणपती महादेवाच्या लग्नामध्ये सुद्धा गणपतीचा आद्यपूजन केलं होतं. एवढं गणपती बाप्पाचं महत्त्व आहे. कारण का, की गणपती बाप्पा सर्व बुद्धीची देवता असणारे गणपती बाप्पा आहे. सर्व बुद्धीची देवता, सकलमती प्रकाशू, बुद्धिदाता, विघ्नहार्ता, बहुभय तारका. आपल्या प्रपंचातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर या गणपती बाप्पाची आराधना आपल्याला महत्त्वाचा, गणपती बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा महत्त्वाचा आहे. मग या गणपती बाप्पाचं स्तवन आपण करावं लागते. आणि या गणपती बाप्पाला आद्यपूजेचा मान दिला, का दिला, आणि गणपती बाप्पालाच ही पहिला प्रथम पूजेचा मान का दिला, तर त्याचं मी कारण सांगतो तुम्हाला. गणपती बाप्पालाच पहिला प्रथम पूजेचा मान का दिला. ज्यावेळेस महादेव आणि पार्वती यांना 2 मुलं होती, एक गणपती बाप्पा आणि एक कार्तिक स्वामी. मग कार्तिक स्वामी आई वडिलाला म्हणायला लागला की गणपतीला तुम्ही असं आद्यपूजेचं, आग्रपूजेचं स्थान का दिलं, मला द्या. त्यावेळेस महादेवाला आणि पार्वतीला प्रश्न पडला की गणपती बाप्पाला आग्रपूजेचं स्थान सगळ्या देवदेवतांनी दिलेलं आहे, आणि आता आपण एखाद्याच्या हातातली सत्ता काढून घ्यायचं म्हणतं सोपं आहे का सध्या, एखाद्याची खुर्ची काढून घ्यायची म्हणलं तर अवघड आहे. मग आईवडिलांनी आता आईवडील ते आईवडिलांनी विचार केला, महादेवानं आणि पार्वतीने विचार केला की आता काय करायचं. आईबापाला 2 लेकरं सारखीच, मग आता कोणाला नाराज करायचं आणि कोणाला खुश करायचं. मग महादेवानी पार्वतीने विचार केला आणि सांगितलं की बाबा जो पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून येईल पहिल्यांदा येईल त्याला आग्रपूजेचा मान देतो. मग काय आता कार्तिक स्वामीनं सगळं पृथ्वी जायचं फिरायचं म्हणून सगळं पळापळी चालू केली, धावपळ चालू केली आणि पृथ्वी प्रदक्षिणाला गेला. गणपती बाप्पा तिथंच कैलासावरच. गणपती बाप्पाने विचार केला, बुद्धीची देवता आहे, गणपती बाप्पाने विचार केला की मला आता कार्तिक स्वामी गेला, मला पृथ्वी प्रदक्षिणा करायला, मग आता आपल्याला बी पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे. मला आई वडिलाला आणि त्या कैलासाला 3 फेऱ्या मारल्या. आई वडिलाला आणि कैलासाला 3 फेऱ्या मारल्या आणि जाऊन सांगितलं आई वडिलाला, महादेवाला, पार्वतीला सांगितलं की मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून आलो. कसं काय म्हणलं आई वडिलांना माझे दैवत, सकाळ सिद्धीचे आई वडिलावर दैवत श्रेष्ठ जगातच कुठे नाही. मग ह्या गणपतीने काय केलं, त्या कैलास पर्वताला 3 फेऱ्या मारल्या आणि सांगितलं माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली. इकडं काय झालं, हा कार्तिक स्वामी नाही तेवढं पळून सगळं पृथ्वी प्रदक्षिणात फिरून आला. आता झालं म्हणला माझा पहिल्यांदा बघा गणपती दिसना मला, आणि बघितलं तर गणपती बाप्पा आई बापाच्या समोर. मग आई बापाला म्हणला मी एवढं दमून आलो, म्हणला ही नुसतं निवांत बसले म्हणला इथं, आणि मग ह्याला पहिली प्रदक्षिणा कशी काय मारली म्हणला. पार्वतीनं सांगितलं म्हणले अरे बाबा म्हणले ह्या गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे म्हणले, आई वडिलांना प्रदक्षिणा 3 फेऱ्या मारल्या की पृथ्वी प्रदक्षिणा झाली म्हणली, आणि गणपती बाप्पाला आग्रपूजेचा मान झाला म्हणली. आम्ही एवढी पळापळी केली, एवढं दमलो, घामाघूम झालो, कितीतरी मुक्काम, कितीतरी दर्या खोऱ्या डोंगरं पालथी गाठलो, माझं काय नाही म्हणली. आई वडिलाला त्यानं सगळ्याच्या आधी पृथ्वी प्रदक्षिणा मारली. आपले ठरले बी होतं म्हणले की जो पहिल्यांदा या आई वडिलाला 3 प्रदक्षिणा मारील त्याचा नंबर आला म्हणजे आग्रपूजेचा मान गणपतीला गेला. अशा पद्धतीनं गणपतीला आग्रपूजेचा मान दिला गेला. मग गणपती बाप्पाचं स्तवन बी आपल्याला महत्त्वाचं आहे. आता आपलं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. ह्या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये पहिल्या प्रथम ज्या अन्नदात्यांनी, नाश्त्यावाल्याने असतील, चहावाल्याने असतील, ज्याने अन्नदान केलं आहे त्या अन्नदान करणाऱ्याच्या चरणावरती माझा प्रथम साष्टांग दंडवत. आपल्या गावामध्ये रात्री सांगितलं मी माईकमध्ये पुकारताना, आपल्या गावामध्ये ही ज्ञानाची गंगा चालू आहे 7 दिवस. नीट ऐका, माझं प्रवचन काय आहे, मोठं नाही, मी विद्वान नाही. आपल्या गावामध्ये ही ज्ञानाची गंगा 7 दिवसच वाहणार आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला ह्या ज्ञानगंगेमध्ये आंघोळ करून घ्यायची आहे. रात्री सांगितलं मी माईकमध्ये पुकारताना, माणसाला बोलवलं तर तेव्हा सांगितलं की बाबा ही ज्ञानगंगेमध्ये आंघोळ करीत असताना एवढं 7 दिवस आहे ते. आता कसं असतंय गावोगाव तुम्हाला सांगतो,
सप्त्यापुरतं रामकृष्ण हरी आणि सप्ताह संपला की आम्ही काय बी करी. बरोबर आहे का? तात्पुरतं वैराग्य आणू नका. तात्पुरतं वैराग्य आणू नका. वैराग्य आणायचं असेल तर कायमस्वरूपी आणा. आपण एखाद्याला घालवायला गेलो स्मशानभूमीच्या ठिकाणी आणि आपल्या समोर जर प्रेत धाड 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 जर पेटलं तर आपल्याला वाईट वाटते. अरे 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 आपली हे अशीच गती ईर्ष्या होणार आहे. बाबा नका आता ह्याच्या पुढं बाबा माळ घालायची, देवाचं नाव घ्यायचं, भक्ती करायची असं तिथं ठरवित आहे. कुठं? स्मशानभूमीत. प्रेत पुढं जायला असतं पाहणं. अरे बाबा माणसा जीवनात काय नाही म्हणते आणि घरला येतं आंघोळ करतंय. आंघोळ करायलाच उशीर झाला, प्रपंच लागला मागे. प्रपंचात एवढं गुत्त ती बोललेलं निघून गेलं. त्याला तात्पुरते समाधी म्हणायचं. तात्पुरतं ज्ञान, तात्पुरतं समाधी तेवढ्यापुरतं आलं आणि तेवढ्यापुरतं निघून गेलं. जसं आपल्या अंगात येते तसं. अंगात येत नसते पण अंगात येते तसं झालं तात्पुरते समाधी. आणि तात्पुरती समाधी लागली तेवढ्यापुरतं ठरविते, परंतु त्याला हे माहीत नसते आपण जेवढ्या अट्टहासानं हा प्रपंच करता तेवढ्या अट्टहासानं परमार्थ करता का? अहो ह्या परब्रह्मानं आपल्याला निर्मिती कशासाठी केली आहे? 184 योनी असणाऱ्या परमेश्वरानं प्राप्त केल्या. पण देवाला कर्मना. देवानं म्हणला काय करावं, मला एवढ्या असणारे मी योन्या निर्माण केला म्हणला. पण ह्याच्यामध्ये सगळी पशु पक्षी सगळी आहे की मला कोण कोणाला बोलत नाही काय नाही म्हणला. मग आपण एक अशी योनी निर्माण करावी म्हणला की जे आपलं भजन करेल, जे आपलं कीर्तन करेल, आपलं गुणगान हरिपाठ म्हणेल, प्रवचन करेल, काकडा म्हणेल, कीर्तनाला जवळगत येईल. परमेश्वराने विचार केला आणि परमेश्वरानं असणारा या मानवाचा देह आपल्याला दिला. पण ही जात एवढी बैमान निघाली. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये होतं त्यावेळेस देवाला म्हणला देवा एवढ्या दुःखातून मला बाजूला काढ, मी तुझं आयुष्यभर भजन करीन म्हणला. देवाला दया आली. देवाने विश्वास ठेवला आपल्यावर, तुमच्यावर माझ्यावर. मी तर काय तुमच्या बाजूला नाही. देवानं आपल्यावर विश्वास ठेवला आणि देवानं विश्वास ठेवून आपल्याला आईच्या पोटातून आपल्याला गर्भ यातनेतून बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यावर हे ना मग देवाचं नाव पुन्हा घ्यावं का? हे देव जगात नाही म्हणायला लागलं. पुन्हा केस वाढवा लागलं, हिंडायला लागलं कुठे बी आणि देव कुठं आहे म्हणायला लागले. अरे बाबा देव कुठं आहे जर म्हणत असला होता त्याची तुम्ही शोधच घेतला नाही. देव कुठं आहे या देवाचा जर तुम्ही शोधच घेतला नाही तर देव सापडेल कसं? तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. आपण आपल्या जीवनाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आपण जेवढा प्रपंच जेवढा करता तेवढा परमार्थ बी केला पाहिजे. प्रपंच तर सहज होतं हो, सहज प्रपंच होते. कारण या परमेश्वरानं आपल्या खाण्याची व्यवस्था केली आहे, आपल्या जन्माची व्यवस्था केली आहे. मग आपण रात्रदिवस धरला कशाला जातो? ह्यानं आपल्याला पोटाची बी व्यवस्था केली. ज्यानं चूच दिलं त्यानं चारा बी निर्माण केले. ज्यानं आपल्याला चूच दिलं ना त्यानं चारा बी निर्माण केले. मग पोटाची व्यवस्था केल्या, जन्म दिले आणि मग आपले रात्रदिवस पळापळी या प्रपंच कशामुळे आहे? तर आपलं जीवनाचं मॅनेजमेंट हुकले. आपण आपल्या जीवनामध्ये एक मॅनेजमेंट करायला पाहिजे की आपण जेवढा जेवढा प्रपंच करता तेवढा परमार्थ केला पाहिजे. करायला पाहिजे का नको? समजा आपल्या मेसाळ्याजवळ घेऊन तुळजापूरला एक रस्ता करायचा आहे. आता जीवनाचं मॅनेजमेंट कसं तुम्हाला सांगू. मग जीवनाचं मॅनेजमेंट करत असताना आपल्या मेसाळ्याजवळ घेऊन तुळजापूरला आपल्याला डांबर रस्ता बनवायचा आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं आहे की बाबा मेसाई जवळगापासून तुळजापूरला रस्ता बनवायचा आहे. ह्याला किती कालखंड लागते, ह्याला किती मशिनरी लागते, हिचं इंजिनियर सगळं तपासणी करून घेते आणि त्या पद्धतीने तेवढ्या वेळामध्ये ती रस्ता त्यानं बनवून देते. तसं आपल्या बी जीवनाचं एक मॅनेजमेंट आहे. आपलं आयुष्य किती आहे? आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्षे. मग 100 वर्षामध्ये या परमार्थाला प्राप्त करून घेण्यासाठी आपलं बी काय मॅनेजमेंट लागते का नाही? प्रपंचाचं सहज येडं माणूस बी प्रपंच करतो. प्रपंचाला कर्माची गरज नाही, ती आपोआपच होत असते. बरं तुम्हाला किती पैसे दिल्यावर तुम्ही श्रीमंत व्हाल? तुम्हाला माणसाला समाधान कुठं आहे का मला सांगा तुम्ही? समाधान आपल्याला कुठंच नाही. किती पैसे दिल्यावर तुम्ही श्रीमंत व्हाल? किती पैसे दिले ह्याला मोजमाप किती बी देऊ द्या, माणसाचं मनच स्थिर नाही, माणसाला समाधानच नाही. तर ह्या माणसाला समाधान लाभण्यासाठी परमार्थात यावं लागते, साधू संतांच्या सानिध्यात यावं लागते. साधू संतांच्या सानिध्यात आलो तरच ह्या परमार्थाची प्राप्ती होणार आहे. पण देवळाकडे याचं म्हणलं की येतच नाही. ते लांब बसलेली कीर्तन ऐकायला रात्री बघितलं मी, कीर्तन ऐकायला देवळा पुढं तंबाखू मळीत
अहो बाबांनो, हा जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. आपल्या आयुष्यात परत परत येणार नाही. कुणाचं बटन कवा दाबील सांगता येतंय का? काय येतंय? तुम्ही म्हणलं 100 वर्ष आयुष्य आहे की तुम्ही ठामपणे सांगू शकता का? नाही सांगू शकत. मी सांगू शकत नाही. अहो क्षणभंगूर देहाचा नाही भरवसा. अहो पाण्याचा बुडबुडा कधी हवा निघून जाईल सांगता येत नाही. की काय कायमस्वरूपी आहे का? 100 वर्ष आयुष्य नाही. पहिलं लोकांना हजार ऋषी मुनींना हजार वर्ष आयुष्य होतं. का? सदोदित त्यांच्या मुखात देवाचं नाव होतं. देवाच्या नावाचा सदोदित त्यांनी दावा केला होता. अहो आपलं सोडा, आपल्यापेक्षा दैत्याने सुद्धा दावा केला होता. मग त्यांना देवाने आशीर्वाद दिला होता, सामर्थ्य प्राप्त करून दिलं होतं, म्हणून ती हजार वर्ष जगत होती. आपलं आयुष्य 100 वर्ष नाही हो. आपलं 60 वर्ष आयुष्य आपण लोकांचं ओढून घेतले. बैलावाचं ओढून घेतलंय, गाढवाचं ओढून घेतले. देव गाढवांना मला किती वर्ष आयुष्य देऊ? देवा जेवढं कमीत कमी असेल तेवढंच द्या. का? कुठपर्यंत हो म्हणला ह्या लोकांच्या पाठीवर. माझं डुबं राहिलं म्हणलं वरी, जरा माझं कमी करा 20 वर्ष म्हणला. शिवलं की माणूस माणूस लगे त्याचं उरलं का? मग 20 वर्ष येईल माझ्याकडे. 20 वर्ष 60-80 झालं. बैल म्हणला देवा सगळ्यात मला कमी आयुष्य द्या. मला लय आयुष्य नका. रानात आऊत ओढून नांगूर ओढून माझं पीठ झालं मला शरीर. त्याचं 20 वर्ष वरलं ती बी ओढून घेतली. ही माणूस एवढा हावरट आहे की ह्याला किती कमवून किती ठेवू की वाटायला लागले. आणि कितीशी गप्पमणी मरून जाते, सगळंच मागं राहते. काय उपयोग आहे तर मला सांगत. रात ना पाच जेवढा प्रपंच करता तेवढा परमार्थ बी आपण केला पाहिजे. तेवढा परमार्थ बी. अहो माणसाचं कर्म एवढं गहन आहे. कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही. चुकलं का? राजा दशरथाला 4 पोरं होती, पण मरताना एक बी जवळ नव्हतं. कारण कर्म होतं. कर्म. श्रावण बापाच्या आईबापाने आशीर्वाद दिला होता, शाप दिला होता की आम्ही जसं आमचं लेकरू म्हणून मारायला लागला, आमचा श्रावण म्हणून आम्ही जसं जीव सोडायला लागला. राजा दशरथा तुला सुद्धा तीच अवस्था प्राप्त होणार आहे. मग देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही त्या चुकलं. अहो प्रभू रामचंद्र हा सगळ्या विश्वाचा मालक होता. की विश्व निर्माण त्या परमेश्वराने केलं होतं, परंतु बापाचं कर्म चुकविता आलं नाही. कर्मे श्रीराम वनवासाला गेला. अहो रामाला देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही हो. आपल्याला चुकलंय का? माय मावलीनं तुम्हाला सांगतो कर्म कुणाला चुकत नाही. एक लक्षात घ्या. आता तुमचं लेकरं मी, आपण ज्या हातानं सकाळी आपण स्वच्छ आपल्या शरीराची साफसफाई करतो त्याच हाताने आपण स्वयंपाक बनवितो. बघा कर्म किती गहन आहे. विचार करा नीट. कर्म एवढं वाईट आहे. ज्या हातानं आपण सकाळी आपलं शरीर साफ करतो, शौच साफ करतो, त्याच हाताने आपल्याला स्वयंपाक करून खावं लागतं. मग कर्म आहे. मग हे कर्म आपल्याला जर हुकवायचं असेल तर काय करावं लागेल? कर्म हुकत आहे. कर्म हुकत नाही अशातला भाग नाही. पण कर्म हुकवण्यासाठी साधू संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. साधू संतांच्या सानिध्यात जाऊन आपलं हे कर्म असणारं हुकविलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? ह्या कलियुगामध्ये काय करावं लागेल? आता आपल्याला जर म्हणलं तुम्ही 110-20 वर्ष इथं नुसतं जवळ घेत नुसतं हरे राम म्हणत बसा, शक्य आहे का? आपली प्रकृती आपल्याला साथ देते आहे का? तुम्हाला या सप्त्यातून गेल्यावर 3 दिवस 4 दिवस आजारी येते. तुम्हाला रातभर काकडा म्हणला, प्रवचन ऐकली, कीर्तन ऐकली, तुम्हाला दणकूत येते. मग तुम्ही 10-10 वर्ष 5-5 वर्ष तुम्ही काय देवाचं नाव घेऊ शकता? मग परमेश्वराला कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना म्हणजे या कलियुगामध्ये मी लय सोपाव रे बाबा. म्हणजे या कलियुगामध्ये जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर म्हणली मी लय सोपाव. म्हणली स्त्री पुरुष जरा मती ज्या परी, तेवढा जरी वेळ माझं नाव घेतलं तर सुद्धा मला असणारं समाधान आहे. कृष्णाने विचार केला की या कलियुगाच्या ठिकाणी एवढी घोर तपश्चर्या करणारा एकही प्राणी आपण होऊ शकत नाही. मग आपली भक्ती होणार कशी? मग भक्ती करायची असेल तर एकच करा. आपला प्रपंच करीत असताना प्रपंच सुद्धा करावं लागते. प्रपंच सोडून देऊन जमत नाही. आपण जर प्रपंच सोडून दिला, लेकरं बाळा जर उपाशी मरत इथं जर बसलो आपण का तुकाराम महाराजाचे होईना होऊ शकत ते त्यांनीच करू जाणं आपल्याच्यानं होत नाही. अहो या तुकाराम महाराजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे दागिने पैसा अडका दिला. घेतला का हो त्यांनी? का घेतला नाही? अहो घरात तर हालाकीची परिस्थिती होती. घरात तर एक जवळचा दाणा नव्हता, तरीसुद्धा त्यांनी लोकांचं घेतलं नाही. आपण सोडलं असतं का? येऊ दे म्हणलं असतं अजून.
अजून येऊ दे म्हणलं असतं, पण त्यांनी घेतलं नाही. का घेतलं नाही? अहो त्यांना परमेश्वराची प्राप्ती करायची होती. त्यांना परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी अहो एवढी तुकाराम महाराजांची हालत खराब होती की घरात खायला जवारी नव्हती. आईसाहेब पहाटे पहाटे उठायच्या, लोक उठायच्या आधी आणि उंबराच्या जोड्या तोडून आणायच्या. लोक उठायच्या आधी आणि उंबराच्या दोड्याचे ती आपण पहिले खाल्लेल्या त्या उंबराच्या दोड्या, तुम्ही मी पण खाल्लेल्या आहे त्या उंबराच्या दोड्या खाऊन त्याने आपलं हे परमार्थ जागा ठेवला. कशासाठी? कशासाठी? अहो तुकोबाराय एवढा श्रीमंत कोण नव्हता. तुकोबाराय एवढं श्रीमंत या जगातच कोण नव्हतं, परंतु त्यांनी या मायेतून मला बाजूला पडायचं आहे म्हणून सगळं लोकांना वाटून टाकलं. वडिलांना सगळं हिसाब किताब ठेवलं होतं, व्याज मुदल हे सगळं वह्या होत्या, सगळ्या गाडीमध्ये घातल्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून दिल्या. सुटलो रे बाबा मला ह्या प्रपंचातून, मायेतून निघालो बाजूला. अहो ही माया एवढी जबरदस्त आहे, ह्या मायेतून माणूस बाजूला निघूच शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आणि ह्या मायेचं षडगुण आहेत, गर्व, मीपणा, अहंकार, ही जी आहे ती ही परमार्थाकडे येऊ देत नाही ती. अरे मी काय कमी आहे काय म्हणणार? कशाला जायचं सप्ताह ऐकायला आणि कशाला जायचं कीर्तन ऐकायला? अरे बाबांनो, या परमेश्वरानं 9विधा भक्तीच्या पायऱ्या दिल्यात. त्याच्यामध्ये श्रवण ही असणारी पहिली भक्ती आहे. नुसतं ऐकणं ही पहिली भक्ती आहे. कीर्तन, मनन, निधिध्यासन अशा 9 पायऱ्या आहेत त्या. मग 9 पायऱ्यामधून आपल्याला नुसतं ऐकायला तर काय हरकत आहे का सांगा? कानानं ऐकायला काय पैसे पडतात का? पण येत नाही ते कानानं अहो आपण जे केलेलं पाप असतंय ती पाप ह्या माऊलीच्या मंडपात येऊ देत ना. आपण जे आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये जी काय पाप केलेलं असते, बरीच लोक कीर्तनाकडे येत नाही, ती पांडुरंगाकडे येत नाही, ती येत नाही ती नव्हं. त्यांचं कर्म, त्यांचं पाप त्यांना ह्या देवळापाशी येऊ देत नाही. मग ह्या सगळ्याच्या असणाऱ्या डोईवर आपल्याला पाय ठेवून या परमार्थ करावा लागतं. ही परमार्थ करत असताना परमेश्वराने विचार केला की बाबा ही आज ना उद्या ही परमेश्वराचं भजन करील, परमेश्वराचं कीर्तन करील, परमेश्वराची सेवा करील आणि माझ्या नावाचा गुणगान करील. आज तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या 10% साधूमुळं हा असणारा देश राहिला आहे. का कशाचं राहिले हो? कशात काय राहिले मला सांगा तुम्ही? का राहिले कशात काय? कोण कोणाचं आईबापाचं ऐकायला लेकरू ऐकायला लागलं का? आईबापाने ज्या आईवडिलांनी एवढं मोठं कष्ट केलं आणि एवढा प्रपंच उभा केला, त्या आईबापाला लेकरू आज घरामध्ये राहू देणं झाले. काय राहिलं कलियुगामध्ये मला सांगा तुम्ही? आज सिटीला जाऊन बघा तुम्ही, किती तर वृद्धाश्रम आहेत. आपल्या खेड्यातली परिस्थिती बरी आहे. अजून खेड्यामध्ये आपल्याला अजून आईवडिलाला किंमत आहे. खेड्यामध्ये आईवडिलाला किंमत आहे, संवाद आहे. ह्या मोबाईलला तर एवढी दुनिया बिघडवली आहे तुम्हाला सांगतो की कोण कुणाला बोलायला तयार नाही, कोण कुणाला विचारायला तयार नाही. अहो चौकात बसून 4 माणसं गप्पा छप्पा करायची, एकमेकाचं सुखदुःख सांगायची. सुखदुःख सांगितल्यानं हलकं होतंय. पण आज ती परिस्थिती राहिल्या का सांगा? आज जर 4 पोरं एकत्र बसली तर ती त्याच्या मोबाईलमध्ये डिवचित बसते, ही ह्याच्या मोबाईलमध्ये डिवचित बसते. ह्या मोबाईलमध्ये डिवचिता ह्यांना ह्याचं प्रपंचाचं जेवणाचं खाण्याचं भानसं राहिलं नाही. येडं केली दुनिया, येडं केली. अहो येडं कशात येडं व्हायचं हीच त्यांना कळलं नाही अजून. येडं व्हायचं तर ह्या परमार्थात येडं व्हा. परमार्थात येडं व्हायच्या पदरात काय तर पाप तर पडेल, पुण्य तर पडेल. अहो पाप पुण्याच्या बाजू जर समान असतील तरच आपल्या या देहाचा उद्धार होणार आहे. आपलं तराजूचं पारडं आहे. तराजूच्या पारड्यामध्ये 2 बाजू आहेत. एकीकडे पाप आहे, एकीकडे पुण्य आहे. मग ज्यावेळेस आपली दोन्ही पारडी समान येतील त्याच वेळेस आपल्याला आपल्या बरोबर चाललं आहे मनाचं. पण आपल्याला कळत नाही ती. आपल्याला कळतं आहे का आपण काय करायला लागलो, आपलं पाप किती झालं पुण्य किती झालं याचा हिशोबच आपल्याला लागत नाही का? लागत आहे. पण एक लक्षात असू द्या, मी गेल्या वर्षी सांगितलं होतं आपल्या प्रवचनात, आपण जिथं कर्म करतो तिथं कर्म करत असताना आपण विचार करूनच कर्म केलं पाहिजे. आपल्या दोन्ही भुजावर चित्रगुप्त नावाचे दैवत आहेत. आपल्या शरीराच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दैवत आहे. ह्या दोन्ही भुजावर आपल्या चित्रगुप्ताचे दैवत आहेत. ह्या हाताने काय केलं ती हिच लिहून ठेवते आणि ह्या हाताने काय केलं ते हिचं लिहून ठेवते. म्हणून पहिली माणसं म्हणत होती बघा, आपण जर एखाद्या ठिकाणी दान केलं, ह्या हातानं दान केलं तर ह्या हाताला कळून म्हणत होती. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आज लोकांना नुसतं मोठेपणा, नुसतं मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं, हीच पाहिजे. पहिले कसं होतं, गुपित दान देत होते हो. अजून मी काय आहे ती दान देते, ती नाव सांगत नाही. ती काय लागेल ती देते, ती नाव सांगत नाही. ती थोडी आहे ती,
पण आज ती परिस्थिती राहिली नाही. परिस्थिती आज वेगळी झालेली आहे. आज कलियुगाचं वारं लागलेलं आहे आणि या कलियुगाचं वारं एवढं लागलं भयानक, त्या वाऱ्यातून आपण सुटायलाच तयार नाही. मग आपल्याला ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि त्या परब्रह्माची जर ओळख करून घ्यायची असेल तर साधू संताला शरण जावं लागेल. साधू संत सज्जनाच्या योगे आणि आपल्या ज्या कर्माची गती बदलते आहे, पण सज्जनाच्या संगतीनंच बदलते आहे. सज्जनाच्या संगतीशिवाय बदलत नाही. मग आता सज्जन म्हणावं तर कुणाला? आता साधू तर म्हणावं कुणाला या कलियुगाच्या ठिकाणी? साधू आजकाल लय झाले, ती द्रव्यबोधू झाले, ती फसवे झाले, ती कसे कीर्तनाला ये म्हणल्यावर 10,000 सुपारी आहे का म्हणते ती. आता कीर्तनाला सुपारी सांगायची काय गरज आहे का? बाबा येतो, तुम्हाला काय देऊ वाटले द्या, असं देऊ नका, मला मोठं खर्चापुरतं दिलं तरी मागलं असं म्हणायला का हरकत आहे का? आज तुम्ही चांगल्या माणसाची गाठ घ्या, फोन करा, मी करता कुठं फोन. महाराज अशा ठिकाणी तारीख आहे तुळापूरला, कसं ती आधी 21,000 टाका माझ्या खात्यावर, पुन्हा बघू. आणि त्यांना बी त्यांचीच गरज असते, आपल्यासारखेच काय चालते. मग ह्या परमार्थ करीत असताना ह्याच्यामध्ये कुठल्या आशाच ठेवली नाही पाहिजे. आशा पास सगळं असणारं निघून गेलं पाहिजे, जाळून टाकलं पाहिजे, तरच परमार्थ जवळ येऊ देते. परमार्थाच्या जवळ जायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे, बारक्या लेकराला खेळ नाही. ह्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या आतून पाहिजे. आत वरून प्रपंच दाखवू नका. तुम्हाला जे काय करायचं आहे ते आतून करा. लोकाच्या दिखाव्यासाठी असणारा प्रपंच करू नका. अहो देवा दैत्याने सुद्धा ह्या परमेश्वराची एवढी भक्ती केली. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राजा बळी होता. राजा बळी दैत्यगुरू असणारा शुक्राचार्याचा आवडता प्रिय असणारा राजा बळी होता. राजा बळीने एवढी परमेश्वराची भक्ती केली की परमेश्वर त्याला प्रसन्न झाला आणि पांडुरंगाने विचार केला त्या बळीची एकदा परीक्षा घ्यावी म्हणला. दैत्याचा असणारा बळी राजा होता. बळी राजा दैत्याचा राजा होता. परमेश्वरने विचार केला ह्याची एकदा परीक्षा घ्यावी म्हणला आणि ब्राह्मणाचं रूप घेतलं. पंढरीच्या पांडुरंगानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि राजा बळीच्या दरबारात गेला. आणि दरबारात गेल्यावर बळी असणारा दानशूर होता राजा. दरबारात गेल्यावर या ब्राह्मण देव होता. शुक्राचार्य आणि बळीराजा सिंहासनावर बसले होते. शुक्राचार्यानं ओळखलं, अरे म्हणलं हे ब्राह्मण काय साधं दिसत नाही, मला हे ब्राह्मण करामती आहे म्हणलं. पंढरीच्या पांडुरंगानं ब्राह्मणाचं रूप घेतलं, बळीच्या दारात गेला आणि बळीला सांगितलं, बाबा म्हणले तुझ्या दारात आलो, म्हणले काय देतोस का? अहो म्हणला माझ्या आतापर्यंत माझ्या तर रोजात कुठल्याही राज्यात माणूस आला माघारी गेला असं झालंच नाही. म्हणून काय मागायचं आहे ती मागा म्हणलं. लगेच त्या शुक्राचार्यानं चिमटा घातला. अरे म्हणलं काय बी शब्द देऊ गप बस म्हणला. नाही म्हणलं दिला शब्द, म्हणला काय तुम्हाला मागायचं आहे ती मागा म्हणला 3 पावलं जमीन दे म्हणलं. दिली. म्हणलं एवढं मोठं राज्य आहे म्हणलं, माझं इतकं मोठं पसार आहे म्हणलं, 3 पावलानं काय व्हायला म्हणलं. 2 पावलात एका पायला पृथ्वी आटली, दुसऱ्या पावलात आकाश आटलं, तिसऱ्या पाऊल कुठं देऊ म्हणलं, ते माझ्या डोसक्यावर म्हणलं. बळीनं ओळखलं, अरे म्हणलं हे साधं ब्राह्मण हो म्हणला. बळीला पाताळात दाबलं पांडुरंगानं, पण ती बी हुशार होतं. त्यानं पांडुरंगाचे जे पाय धरलं ते सोडलंच नाही. चल म्हणलं माझ्या संग पाताळात म्हणला. गेला पांडुरंग बी पाताळात. मग भक्त बी असा पाहिजे की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्यानं देवाचं जे चरण धरलं ती पांडुरंगाला पाताळात नेलं. पांडुरंगाला पाताळात नेलं आणि दाराचा द्वारपाळ केलं. बसा म्हणले या द्वारपाळावर म्हणले. ओळखलं त्यानं. शुक्राचार्यानं सांगितलं, बळीराजा म्हणला ही काय साधं ब्राह्मण नाही बाबा, तू संकल्प सोडू नको, तुला 3 पावलं जमीन देतो म्हणू नको, मी तुझा गुरु, माझा ऐकलं नाही. मग संकल्प सोडताना या बळीराजानं काय केलं, हातावर तांदूळ घेतलं, सुपारी घेतलं आणि ते झारीनं पाणी, पहिले झाऱ्या होत्या तर झारीनं असं पाणी सोडायचं होतं. तर पाणी सोडताना शुक्राचार्यानं विचार केला, संकल्प तर आता ही राजा ऐकत नाही म्हणला. झारीच्या तोंडात जाऊन ते शुक्राचार्य बसलं आणि पाणी येणार खाली संकल्प सोडायला. आणि ती बळीराजा असा बसला, पांडुरंग बघायला लागला पुढं, पण त्या झारीच्या तोंडात ती असणारा शुक्राचार्य जाऊन बसलं जाय त्याचा गुरु आणि पाणी सोडून झालं. पाणी आणलं मध्येच. ब्राह्मणानं सांगितलं, अहो म्हणले राजेश्वर काय करायला, पाणी सोडा की. अहो म्हणलं पाण्याची ना गच्च भरले म्हणला ही झाडी तरी पाणी येणार म्हणलं. मग परमेश्वर चतुराचा शिरोमणी असणारा पांडुरंग आहे, त्यानं सांगितलं काडी घे म्हणलं, एक काडी खूपच की झाली तोंडात म्हणलं. ही शुक्राचार्याचं आडवं बसलं होतं त्या झालीच्या तोंडाला. त्या बळीराजाने काय केलं, देवताची काडी घेतली निबर आणि खूप शिली. शुक्राचार्याच्या डोळ्यात काडी घुसली आणि डोळा फुटला त्याला. पटशिरी बाजूला निघालं, पाणी पडलं हातावर, संकल्प सुटला.
गेला पांडुरंग ते पाताळात गेला आणि त्या बळीच्या राज्यामध्ये द्वारपाळाचं रूप धरून बसला. तिकडे काय झालं, मृत्यू लोकांच्या ठिकाणी देवच नाही देवळात. कोण जाईल ते देवच नाही, देवच नाही, देवच नाही. कुठे गेला पांडुरंग, कुठे गेला, सगळं हुडकून आईसाहेब हुडकिले, सगळेजण हुडकिले, कुठंच कोणाचा शोध, पांडुरंगाचा शोध लागणार. देव गेला पाताळात. मग ही नारद मुनी स्वर्ग मृत्यू पाताळ फिरणारा एकच माणूस नारद मुनी एक दिवशी गेलं विठ्ठल विठ्ठल करीत 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 स्वर्गात गेलं, पाताळात गेलं, मृत्यू लोके आले. पाताळात गेलं तर तिथं दिसलं त्यानं ओळखीला, अरे मला इथं बसलाय म्हणलं. मग आता बोलता येत नाही म्हणलं आपल्याला. आपण एकटं माणूस जर बाहेरगावाला गेलं आणि बाहेरगावाला जाऊन जर विरुद्ध बोलायला लागलं तर एकट्या माणसाचा निभाव लागत नाही. नारद मुनी ओळखीलं, म्हणले बळीराजाच्या आत्मरा द्वारपाल म्हणून पांडुरंग बसलेला आहे म्हणली. ह्याला सगळं लोक ओरकालची वरी साधू संत सगळी तरी सापडणार म्हणले. गेला आईसाहेबाच्या घरी गेला, तिथं पंढरपूरला गेला आणि सांगितलं रुक्मिणी मातेला, म्हणली तुमचा मालक कुठं आहे ते मला माहीत आहे म्हणले, मी बघून आला म्हणले. हा कुठं आहे म्हणले, पाताळात बळीराजाच्या दरबारात आहे म्हणले आणि द्वारपाळ काठी घेऊन बसला बघा तिथं म्हणले. आणि किती वर्ष ओळखा लागला म्हणले, सापडच न झाला म्हणले. मग आईसाहेबाने विचार केला, आता ह्याला आणायचं म्हणलं तर माझ्याशिवाय दुसरं कोण जात नाही म्हणले. आईसाहेबाने एका ब्राह्मणीचं रूप घेतले, गेली खाली पाताळात, गेली पाताळात गेली आणि बळीराजाच्या दरबारात गेली. वामनानं अडविली की म्हणला जायचं नाही म्हणलं, त्या राजाची परवानगी केल्याशिवाय जायचं नाही म्हणलं. आईसाहेबाला पांडुरंगानं अडविलं, नवऱ्यानं बायकोला अडविलं, जाऊ दे ना म्हणले, जाऊ द्यावं जरा काम आहे म्हणले येते. मग त्या बळीराजानं बघितलं ही आणि म्हणला सोड म्हणला, सोड म्हणलं, येऊ दे म्हणला तिला. आले कुठलं आला काय नाही, आलो म्हणले असंच फिरत म्हणजे तुम्ही लय दानशुरा म्हणून ऐकायला आले म्हणले. बरं मग म्हणले रक्षाबंधनाचा सण आला आहे, राखी बांधायला आले म्हणले भावाला. रुक्मिणी माता म्हणली बळीराजाला, कसं काय आला म्हणलं असं हुडकीत तर आला म्हणले राखी पौर्णिमाचा सण आला आहे, राखी बांधायला आले म्हणले. मग विचार केला देवानं म्हणला, बळीराजानं म्हणला ठीक आहे म्हणला, काय बांधा म्हणला. रुक्मिणी आईसाहेबानं बळीराजाच्या असणाऱ्या हातामध्ये राखी बांधली आणि सांगितलं, आईसाहेब म्हणले तुम्हाला काय पाहिजे ती मागा म्हणले. कशाला म्हणले, मला काय नको, माझ्या प्रपंचात मी मोप सुक्यावं म्हणले, मला भरपूर आहे म्हणले. अहो जगाची लक्ष्मी होती ती, तिला कशाचं काय उन्नत असेल म्हणले, मला काय नको म्हणले. अहो गेलते तर मागायलाच गेलते, पण म्हणले मला काय नको बाबा, माझ्या प्रपंचात मी मोप सुक्यावं म्हणले. फक्त तू राजायच म्हणले या पाताळाचा, म्हणून चला तुला राखी बांधा हो म्हणून आले हो म्हणले. गुस्सेच नाही मागा म्हणला, काय तर माझ्याकडून तुम्ही घ्यावंच म्हणला. आणि नग म्हणले, नाही मागावं म्हणले, नाही नगच बाबा, आणि जर मागितलं तर तू देत नाहीच म्हणले. अहो तुम्ही नुसतं मागून बघा म्हणला, मी आत्तापर्यंत माझ्या मुखातून कधीच मी नकार दिला नाही म्हणले. देतोच का मागा म्हणला, देतोच का माग, दारातलं जे द्वारपाळ आहे का नाही तेवढं दे म्हणले. मग बळीराजानं ओळखीला, अरे बापरे म्हणले, ही काय साधी ब्राह्मण नाही आणि तो काय साधा ब्राह्मण नाही. मग आईसाहेबाला वचन दिलं तर बळीराजानं वचन दिलं होतं की तुम्ही जी काय मागचाल ती देतो, असं आईसाहेबाला वचन दिलं होतं. वचन दिल्यामुळं त्या बळीराजाचा सुद्धा नाईलाज झाला. पण बळीराजानं परमेश्वराची प्राप्ती केली आणि देवाला आपलंसं केलं, मग दैत्यानं केलं, तुम्ही आम्ही कधी करणार. आईसाहेबानं पांडुरंगाची सोडवणूक केली, पांडुरंगाला आणलं, जाग्याला बसविलं, सगळं केलं. मग आपण बी ह्या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी, या परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी काय करावं लागेल, काय करावं लागेल सांगा की, काय करावं लागेल का, आपल्याला काय विचार आहे का नाही, का नुसतं ऐकायचं निघून जायचं. नुसतं ऐकू नका, निघून जाऊ नका, त्याचं जरा विचार करा, आत्मपरीक्षण करा आणि काही करू नका. या कलियुगाच्या ठिकाणी जर परब्रह्माला प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच करा, या परमेश्वराचं नुसतं मुखानं नाम घ्या, नुसतं मुखानं नाम घ्या. प्रपंच करा, शेती करा, लेकरं बाळं सांभाळा, सगळं करा, फक्त मुखातून नाव घ्या. आणि ते नाव किती बारा घ्यायचं, दिवसातून 2000 बारा, तर आपल्या जीवनाचं मॅनेजमेंट लागते. तेवढा त्याचा कालखंड आहे. कधी एकदा बुरबडा निघून जाईल, कधी आपला गॅरंटी आहे का कुणाला कशाचीच गॅरंटी नाही. तर आपल्याला ह्या परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला दिवसातून 2000 वेळा देवाचं नाव घ्यावं लागेल. मी घेतोय 1000 बारा का होईना,
मी नारदाच्या गादीवरून सांगायला लागलो. सकाळी तुम्हाला सांगतो माझा नित्यक्रम सकाळी 6 वाजल्यापासून 8:30 ते 9 वाजल्यापर्यंत उगाच श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणत देवपूजा करायची, उपासना करायची. समर्थाच्या बैठकीत असतो, देवपूजा करायची, उपासना करायची. थोर मुखानं राम 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 म्हणायचं. कोण चांगलं म्हणून, कोण येडं म्हणून, कोण शहाणं म्हणून, काय म्हणून. तर आपल्याला कमीत कमी दिवसातून 2000 वेळा जर आपण देवाचं नाव घेतलं तर आपला जन्माचं सार्थक होणार आहे. नसता या कलियुगाच्या ठिकाणी सार्थक होणार नाही. आणि आपल्या ज्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आपल्या या देहाला गुरु पाहिजे. आपल्या या देहाला गुरु पाहिजे. गुरु केलं तरच या देहाचं सार्थक आहे, नसता सार्थक होणार नाही. गळ्यात पांडुरंगाची माळ घातली तरच आपल्याला त्याचं लायसन प्राप्त होणार आहे, नसता होणार नाही. माता माऊलीने तुम्हाला मी सांगतो, तुमच्या लेकरासारखं मी, आपण जर एखाद्याच्या लग्नाला निघालो, तुम्हाला माळाचं महत्त्व सांगतो मी. आपण एखाद्याच्या लग्नाला निघालो तर लग्नाला जाताना कसं जातो आपण? नटून फटून, नाक डाग दागिने बोरमाळ डबल गंटणं सगळं आपल्यापाशी असलं तरी मी घेऊन जातो आणि नसलं तरी मी शेजारणीचं मागून नेतो. पण नेता लग्नाला आपण नटून फटून कशामुळं? फक्त लोकांनी चांगलं म्हणावं, मला श्रीमंत म्हणावं, श्रीमंत बाई असं म्हणावं. एक आपला जगाची रीतच असं द्या. मग आपण एवढं मोठं दागदागिने घेऊन आपण त्या लग्नाला निघालो आणि आपण एस टीमध्ये बसलो. एस टीमध्ये बसल्यावर एवढं दागदागिने पडल्यावर आपल्यावर लक्ष कुणाचं राहील? सांगा, उत्तरं द्या. माझं प्रवचन काय आपलं खेळीमेळी गदारोळी. आपल्यावर एवढं दागदागिने घेऊन जर आपण लिहून घेसलो तर आपल्यावर लक्ष कुणाचं राहील? चोराचं. बघा, राईट. तर मला सांगा, चोराचं लक्ष राहिलं आपल्यावर आणि आपल्या जर गळ्यात पांडुरंगाची माळ असली तर आपलं लक्ष कुणाचं राहील? सांभाळेल की त्याला कसं सांभाळायचं तसं, त्याला जसं सांभाळायचं तसं सांभाळेल. प्रपंच निष्ठा त्याच्या नावावर सोडून द्या. तुम्ही त्याच्या नावावर सोडून द्या. प्रपंच जसा होईल तसा होईल. करता करिता श्रीराम समर्थच म्हणायचं. आपण काही स्वतः करीता म्हणायचं नाही, पण आपली ती वरती राहील ना. हो, सगळं मी केलं. जेवढं मी केलं म्हणतात तेवढं सगळं वाया गेलं. आणि जेवढं करता करिता परब्रह्म पांडुरंग असेल असं म्हणणारं असेल. तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यावर एक काम करा, माझं माता माऊलीनं ऐका. संध्याकाळी तुम्ही शेतामध्ये जावा, कुठं गावाला जावा, नोकरीला असा, कुठं बी असा. संध्याकाळी घरी गेल्यावर दिवाबत्ती केल्यावर आज दिवसामध्ये केलेलं जे काय कर्म असेल ती कर्म तुमच्या चरणावरती मी अर्पण केलं मला. मग त्याच्यामध्ये जर काय चुका बी झाल्या असल्या त्याच्यामध्ये दिवसाच्या कर्मात होत असते, चुका बी होते. त्या माणूस हा चुकीचा पुतळा आहे, सांगून चुका होत नाही, त्या होत असते, त्या चुका बी होत असते त्या. मग आपण जर संध्याकाळी आपल्या देवाऱ्यावर समोर गेलो आणि आपण जर परमेश्वराला हात जोडून सांगितलं, हे पांडुरंगा मायबापा, आज दिवसामध्ये केलेलं जे काय कर्म आहे हे कर्म मी तुमच्या चरणावरती अर्पण करीत आहोत म्हणल्यावर आपण एखादी चूक बी केली असते तर ते माफ होऊन जाते. पण तेवढं नित्य नियम ठेवला पाहिजे. आणि सकाळी घराच्या बाहेर पडताना, हे परमेश्वर, कशाचा सुद्धा भरवसा राहिला नाही, आत्ता जाऊन येतो म्हणणारा माणूस माघारी येतच नाही. एवढं जीवन धावपळीचं झालं की या धावपळीच्या जीवनामध्ये जर परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कलियुगाच्या ठिकाणी असणारं नामच हे एक सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला सांगतो, नामाची ताकद किती आहे सांगा. आपलं जीवन कुठं बदलतंय तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. वाल्या कुळी 7 रान्न भरलं होतं पापानं. 7 रान्न लोकांचे मुडके कापून एक माणूस मेला की एक खड टाकीत होते. 7 रान्न भरली त्या खडा टाकून. एक दिवशी नारदानं त्याचं असणारं हे केलं. नारदानं त्याची परीक्षा घेतली. नारद गेला, बाबा मला एवढं तू 7 रान्नाचं पाप केलास म्हणला, ह्या पापात कोण सहभागी आहे म्हणलं. माणसाचं जीवन कुठं बदलते बघा. अरे नारद म्हणला, माझा आई आहे, बाप आहे, बायको आहे, एवढी लोक आहे ती म्हणला, लेकरं आहे ती, बाळा आहे ते, मी एकटा कशाला माझ्या सगळ्या पापात सहभागी आहे ती म्हणला एकदा जाऊन विचारून तरी ये म्हणला. बारीक विचार कर, मला विचारून ये मला घरी जाऊन. माणसाचं जीवन कुठं बदलते बघा. नारद म्हणला, तू आता मला फसवायलाच म्हणला, अशी लय बघितलं म्हणला मी. आता 7 रान्न भरला म्हणला, मला गाराकडे पाठवून तू हकली मारतो का म्हणला. अरे बाबा म्हणले, मी तू इथलं उठणार नाही म्हणले, इथलं उठतच नाही, एकदा विचारून यायचा म्हणले. तुला विश्वास गेला. घरी गेला. पहिल्यांदा बायकोची गाठ घेतला. आता बायकोवर जास्त जीव असते माणसाचा. पहिल्यांदा बायकोला म्हणला,
मी एवढं तुमच्यासाठी कमी होतो मला, लोकांची मुडकी कापितो, किस्सं कापितो, हात उडवितो, पाय उडवितो, 7 रानं भरली माझी म्हणलं त्या अरण्यात. आणि त्या पापात काय तू सहभागी आहेस का नाही म्हणले. तिने म्हणले अजिबात नाही. नवऱ्याचं काम आहे म्हणले बायकोचा सांभाळ करायचं. मी तुमच्या पापात कशात सहभागी हो म्हणले. मी तुमच्या पापात सहभागी होणार नाही. डोळं उघडलं, आईबापाकडे गेला, आईबापाला विचारलं, आईबापाला म्हणले माझ्या पापात सहभागी व्हा. आईबापाने सांगितलं बाबा लेकरानं आईबापाला सांभाळावं लागतं, नियम आहे म्हणली जगाचा. मग तू सांभाळावं लागलास म्हणजे आम्हाला, मग तू चोरी करून आणावं लागलास का कोणाची मुंडके कापून आणालास, काय करायचं आम्हाला. 2 टायमाचं जेवण, 1 टायमाचा चहा भेटतं, 2 टायमाचा बस झालं म्हणली. तुझ्या पापात काय आम्ही सहभागी राहू, तुला काय करायचं ते करतं म्हणलं. लेकराला विचारलं, बायकोला विचारलं, आईबापाला विचारलं, पळतच गेलं नारदाकडे. माणसाचं जीवन कुठे बदलते बघा. त्या वाल्या कोळ्यानं 7 रानं भरली होती लोकांची मुडकी कापून. परंतु ज्या वेळेस असणारं ह्या सगळं त्याच्या लक्षात आलं की आपल्या पापामध्ये कोण सहभागी नाही, तेव्हा जाऊन त्या नारदाच्या पायावर मस्तक मनकं ठुलं आणि सांगितलं देव बाप्पा म्हणले आता ह्याच्यातून मला बाहेर काढा. तर नारदानं सांगितलं बाबा आता ह्याच्यातून बाहेर काढणारा मी तर एवढा सामर्थ्यवान नाही म्हणले. मी बी तुझ्यावनीच हाव म्हणली एक, मी काय परमेश्वर नाव म्हणले, परब्रह्म नाव म्हणले, मला ह्याच्यातून बाहेर काढता येत नाही. परंतु एक कर म्हणले, ह्या ठिकाणी बसून दिसतं तू प्रभू रामाच्या नामाचा जप कर म्हणले. प्रभू रामाच्या नामाचा जप कर म्हणले. मग ह्याला जप तर कुठलं येत आहे. ही राम राम म्हणी ना, मरा मरा म्हणानं उलट शब्दानं राम म्हणा लागलं. मग मरा का होईना पण रामाचं नाव मुखात आलं. आणि त्या वनामध्ये सगळं वन असणारं, सगळं असणारं, म्हणजे 12-13 वर्ष पाऊस नाही, पाणी नाही, झाडं सगळी वाळून गेली, पशु नाही, पक्षी नाही, काहीच नाही. एवढं पाप त्या वनामध्ये लागलं होतं. मग ह्यानं ज्यावेळेस त्या ठिकाणी असणारा प्रभू रामाच्या असणाऱ्या नामचिंतनात बसला, त्यावेळेस अख्खं वन असणारं सगळं फुलून गेलं आणि त्याच्यावर वाळून चाललं. माणसाचं जीवन कुठं बदलते बघा. आणि त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्या वाल्या कोळ्याचा एवढा पापी माणूस वाल्मिक ऋषी झाला आणि वाल्मिक ऋषी होऊन प्रभू रामाची सेवा केला. एवढं त्याचं महत्त्व कशामुळे झालं, नामामुळे झालं. मग हे नाम काय साधं आहे का. अहो नाम जपलं तुळशीदासानं. 1 दिवस बायको माहेरला गेली, बसला ना, धोधारी पाऊस यायला लागला. माणसाचं जीवन कुठं बदलते. अजून एक उदाहरण आहे का. तुळशीदास रामचरित्र मानसाचा असणारा कर्ता कविता तुळशीदास कवी 1 दिवस बायको माहेरला गेली, कर्मना घरात बसला ना, धोधारी पाऊस यायला लागला. धोधारी पावसात घराच्या बाहेर पडला आणि बायकोच्या त्या माहेरला जावं लागलं. नदीला पूर आला. नदीला पूर आला. एक मडं वाहत येतो, वरून वाहत येत होतं. त्या लाकूड यायला काय की म्हणून आधारात त्या मड्याच्या बोकांडी पडलं आणि त्या मड्यावर बसून वाहत गेलं खाली. नशिबाचा भाग कसं तर ती मडं असणारं ह्याच्या कडेला आलं का, नदीच्या कडेला आलं आणि एका झाडाला चिटकून बसलं आणि त्या झाडाच्या कडून उतरून पुन्हा त्या सासवाडीचा रस्ता पकडला. बायकोच्या घरी गेला, बायकोच्या गावात गेला आणि बायकोचं होती दुसऱ्या मजल्यावर. बायको आता इकडून जावं तर आता रात्री अपरात्री आला म्हणून बाकीची पाहुण्याला नावं ठेवली मला. खिडकीतून जाऊन बघावं म्हणला. खिडकीतून एक साप लोंबत होता खाली. ती साप त्या बायकोला चावायला चालला होता, ते घरात चालला होता. त्या खिडकीतून ती साप खाली सुटला होता. क्षण विचार केला ह्या तुळशीदासानं, म्हणला काय बायकोला माझी वर आहे म्हणला, दावा बांधून ठेवूया म्हणला. आणि गेला की वरी तसला सापाला सरसर गेला आणि खिडकी बडविला. उघडली खिडकी उघडली तर मोठाच्या मोठा साप खाली दान म्हणे पडला. बायको म्हणली कसा आला. म्हणले आलो की तू दुरी बांधली तर दुरीला बांधून आला. कुठं दुरी बघितलं तर बरा मोठा साप त्या सापाला सोडून वर गेले. बायको म्हणली एवढ्या रात्री एवढ्या पावसात कसा आला काय नाही म्हणजे एक लाकूड वाहत याल तर म्हणजे लाकडाला बसून आलो. लाकडाला बघायला गेले तर मडं होतं, अडकून बसून झाडाला, हाडाचा सापाला त्याच्यावर बसून आलं. घरी बायकोची गाठ घ्यायची म्हणून गेला तर वरी साप दुरी सुटल्या म्हणून सापाला धरून आलं. अहो म्हणली एवढ्या आतुरतेनं माझ्यापर्यंत तुम्ही या देहाच्या काम वाचण्यासाठी इथपर्यंत आला म्हणले. तेवढ्या आतुरतेने जर असताना तुम्ही परमार्थ केला असता तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त झाला असता म्हणले. बायकोनं कान उजळलं. तुळशीदासन दिलं बायकोला सोडून माहेरातच. जे निघाला ते रामचरित मानसाचा असणारा कवी करता झाला. मग हे आपण कुठं तर बदललं पाहिजे, आपलं जीवन कुठं तर बदललं पाहिजे.
आपलं जीवन जर बदलत नसेल तर काय करायचं आहे मग? आजा मेला, पंजा मेला, देखता बाप मेला. काय करायचं? किती आले किती जन्मले, आणि एक आले ना आणि एक मेले. काय त्याचा फायदा आहे का? नळी फुंकिली सोनारी, इकडून तिकडून गेले वारे. हां, अहो या माणसाचा जन्म एवढा दुर्मिळ आहे, एवढा अनमोल आहे. ही माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झाला, ही जन्म आपण सार्थकी लावला पाहिजे. ही मनुष्य देह आपल्याला कसा मिळाला? गेल्या वर्षी मी सांगितलं मायानं, की मनुष्य देह आपल्याला कसा मिळाला. एक 2-4 एकरचा मोठाच्या मोठा वाडा होता, आणि त्या वाड्यामध्ये एक आंधळं होतं. आंधळं गेलं त्या वाड्यामध्ये. त्या आंधळं वाड्यामध्ये गेलं, मग त्या आंधळ्याला बाहेर यायचं होतं. मग बाहेर यायचं होतं तर त्याला एकच दरवाजा होता, 7-8 एकरचा मोठा चौकून भिंतीला वाडा होता. मग आंधळ्याला माहीतच नाही आता कोणी पण जायचं काय करायचं. त्याच्यात एक कल्याणसारखं त्या आंधळ्याला शानं गाठ पडलं, आणि त्याने विचारलं की बाबा मला ह्याच्यातून बाहेर जायचं, मी कसं जाऊ कल्याण भाऊ? मग कल्याण भाऊने विचार केला तर एवढ्या लांब तर मी काय 7-8 एकर फिरू शकत नाही म्हणला. मग एक काम करा मामा म्हणला, ह्या भीतीला धरा म्हणला, आणि भीतीला धरून जावा, तुम्हाला दरवाजा आपोआप लागते म्हणून. दाखवेला कल्याण भाऊन मार्ग त्या आंधळ्यानं धरलं भीतीला, आणि भीतीला धरून आंधळं निघालं. पण त्या आंधळ्याचं का असणारं कर्म एवढं वाईट होतं, दरवाजा जवळ आला की त्याचा हात सोटायचा आणि खाज यायच्या अंगाला. तो 2 पावलं पुढं जायचं, अजून भीत पकडली. नीट ऐका, 184चा फेरा कसा तुम्हाला सांगतो. दरवाजा जवळ आला की याला खाजर सुटायचं, अजून पुढं जायचं, अजून एवढं 7-8 एकरचा वाडा फिरवून यायचा, अजून आलं की अजून खाजर सुटायचं. केव्हा बाहेर पडेल जन्म ह्या माणसाच्या देहातून? केव्हा त्याची प्राप्ती, केव्हा त्याचा उद्धार होईल? किती वर्ष फिरावं लागेल? 184 वर्ष फिरला तरी त्याला बाहेर पडता आलं नाही. की एवढं कर्म गहन आहे माणसाचं. म्हणून कुठलंही कार्य करताना बाबांनो संग काही येणार नाही आपल्यासोबत काही सुद्धा सोबत येणार नाही. जर सोबत यायचं असेल तर आपण केलेला परमार्थ एवढा सोबत येणार. प्रपंचात तुम्ही किती जरी रात्र दिवस झटलो तरी प्रपंच आपल्यासोबत येणार नाही, किंवा प्रपंचातलं आपल्यासोबत काही येणार नाही. सोबत जर काय येत असेल तर ही काय मुखानं हरिनाम घेतलं एवढंच आपल्यासोबत येणार. अहो धन असं कमवा की ज्याची वाटणीच करता येणार नाही. आज मी मेसाजवळ गेला आलो, तर थोडं प्रवचन केलं, माझ्या पत्रात थोडंसं पांडुरंगानं पुण्य टाकलं. आज माझं पोरगं म्हणेल का मला त्याच्यातलं निम्मं वाटवून द्या, आणि मी 2-4 एकर शेत घेतल्यावर 2-4 एकर शेत घेतल्यावर सोडतं का? चला त्याचं 2 एकर ह्या भावाला, 2 एकर ह्या भावाला म्हणते. मग पुण्य असं कमवा की ज्या पुण्याची वाटणीच करता येणार नाही, असं पुण्य कमवा. काय ताकद आहे कोणाची? माझ्या पोराची ताकद आहे का? जवळगाला गेला, प्रवचन केलं, मला जरा पुण्य द्या, त्याच्यातलं द्या म्हणायचे, आणि देता येतं आहे का? येतच नाही. तुम्ही ह्याच्या बदल्यात 1-2-4 एकर जमीन घ्या, तुम्हाला द्या, वाटून घ्यावी लागेल. तुम्हाला मारते ती, सोडित नाही ती, पण 2-2 एकर वाटूनच घेते ती. मग असं पुण्य कमवा की ज्याची वाटणीच आपल्याला कुणाला देता येत नाही. काय प्रपंच करू नका, काय नाही, आपोआप प्रपंच होत असते, त्याची काळजी करू नका. बरं प्रपंच बी करा, पण प्रपंच जेवढा अट्टहासानं करता तेवढा परमार्थ बी करा. प्रपंच आणि परमार्थाची जोड घाला. अहो मंदिरात आपण पाया पडायला जाता, पंढरपूरला तुम्ही जाता, मी जाता. पंढरपूरला गेल्यावर तर नुसतं नीट देवाचं दर्शन घ्या, त्याचं असणारं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवा. नाही, माझ्या वरल्या वापेतल्या बोरला पाणी लागू दे देवा, पलीकडलं शेजाऱ्याचं 2 एकर मला मिळू दे, ही मागणी मागतो आपण. त्याला न मागता बी कळतं आपण काय करायला लागला होती. मग देवाला ह्याच्या पुढे काय मागायचंच नाही, आणि जो मागून देतो तो देव नाही. जो मागून देतो तो देव नाही, आणि जो न मागता देतो तो देव आहे. देव जो मागून देतो तो देवच नाही मी म्हणतो, आणि न मागता देतो त्याला देव म्हणायचं. मग आपण कशाला त्याला म्हणायचं माझं असं होऊ देईन, माझं तसं होऊ दे? सगळं त्याला माहीतच आहे. आपला पिक्चर आहे, आपल्या अख्ख्या शरीराचा, आपल्या अख्ख्या जीवनाचा चित्रपट. ज्यानं असणार आहे देह निर्माण केला आहे, त्याला त्याचं ही माहीत नाही काय? ज्या मिस्त्रीनं आपला वाडा बांधला त्याला म्हणावं लागतं का वर 20 फूट जायला शिडी लावावं लागते? त्याला माहीत असतंय कोणी जायचं, कोणी उतरायचं आहे. मग ही आपला असणारा ही देह, ही पृथ्वी त्यानं निर्माण केली आहे. मग आपण त्याच्यात अतिशहाणपणा करायची काय गरज आहे? माझ्या बोरला पाणी लागू दे, माझं उसाला चांगलं होऊ दे, माझ्या लेकराचं असं होऊ दे, मनाची गरज नाही. हो मागून देतो तो देवच नाही, न मागता देतो त्याला देव म्हणायचं. आणि न मागता आपल्याला हे परमेश्वरानं आपला देह दिला आहे.
न मागता दिलाय का मागायला गेलतो तुम्ही कोण हां आणि हा देह असा दिला तुम्हाला सांगतो ह्या जगामध्ये एवढी असणारी माणसं आहेत पण एक तर माणूस एका चेहऱ्याचा आहे का सांगा आज कंपनीमध्ये गाडी बनते ती गाडी चोरीला जाऊ नये म्हणून कंपनी त्या गाडीचे जे लॉक आहेत जी चावी आहे ती चावी दुसऱ्या गाडीला येतच नाही ही कंपनी करते पण ज्या परमात्म्यानं ही कंपनी निर्माण केली विश्वाची त्याच्यामध्ये एकतर माणूस आहे का समसमान किती आठासानं बनवलं असेल चतुराचा शिरोमणी आहे तो चतुराचा शिरोमणी आहे तो अहो त्याला काय लागते मला सांगा बनवायला तर मग एवढं आपल्याला परमेश्वराने आपल्यावर उपकार केलं तर एवढं आपल्याला परमेश्वरानं असणारा ध्येय दिला आहे मग ह्या असणाऱ्या परमेश्वराची भक्ती आपण केव्हा करणार आहोत मेल्यावर मराज आहे तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचं आहे तुम्ही जाणार आहो मी जाणार आहोत सगळं जग जाणार आहे मग त्याचं मॅनेजमेंट तुम्ही करता का नाही आपल्याला जायचं तर आहे मग जायचं तर आपल्याला ज्या परमेश्वरानं हा देह दिला आहे या देहातून आपल्या परमेश्वराची प्राप्ती काय करायची का नाही आणि परमेश्वराची प्राप्ती केली तरच याचा उद्धार होणार नाही अन्यथा उद्धार होणार नाही आपण एखाद्या परक्या गावात गेलो देवाला प्राप्त करून घ्यायचा कसं मग एखाद्या गावात गेलो आपण आणि नवीन माणूस गावात आला म्हणून आपल्या मागं दोन कुत्री लागली आता तुमच्या जवळ घेत मी नवीन आला म्हणून माझ्या मागं दोन कुत्री लागली मग मी पळाल्यावर कुत्री माघार जातील का मी उभारून माघारी बघितल्यावर माघार जातील मी पळाल्यावर माघार जातील का मी उभारून माघारी बघितल्यावर माघार जातील ताना काळातली कुत्री आपल्या मागे लागला परपंच ताना लागला रातना दिवस तानाला लाईट आली 12ला पावणे 12ला हजर दाऱ्यावर कसलं बी थंडी वाजू द्या मग ही दोन जी कुत्री आहे ती आपल्या मागे लागली ती ही कुत्री आपण पळाला आपल्या मागे ती पळालती आपण पळाला आपल्या मागे ती पळालती मग आपण उभं राहून त्या कुत्र्याकडे बघितल्यावर ती चट मागे जाते ती पण आपल्याला उभं राहायला वेळच नाही का हाय वेळ अजिबात वेळ नाही आपल्याला उभं राहायला मग कसा परमार्थ आपल्याला प्राप्त करायचा आहे आपल्याला जर परमार्थाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला ह्या परमेश्वराला सोडून आपण एक ध्येयच आपलं पाहिजे हो आपल्या प्रपंचामध्ये आपण म्हणतो शेजाऱ्याचं 2 एकर घेतल्याशिवाय मी माझा जीव सोडणार नाही आणि घेते बी माणूस कारण त्यानं तसं मनामध्ये जिद्द निर्माण केली असते तसं म्हणतं का मी परमेश्वराची प्राप्ती करून घेतल्याशिवाय मी मरणारच नाही म्हणतंय का म्हणत नाही का तर त्याला असणारी जी काय आसक्ती आहे त्याचा जो काय लोभ आहे त्याचा जो काय स्वार्थ आहे ही स्वार्थ जी षडरिपू आहेत ही षडरिपू आपल्याला परमेश्वराकडे जाऊ देत नाहीत म्हणून या षडरिपूचा पहिल्यांदा नाश केला पाहिजे तर परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होणार मग परमेश्वराची प्राप्ती करून घेत असताना या देहाकडूनच आपल्याला त्याची प्राप्ती करून घ्यावं लागेल अन्यथा प्राप्ती होणार नाही का होणार आहे मग ह्या अशातून आपल्याला या प्रपंचातून जर बाहेर पडायचं असेल तर देवाचं मुखानं नुसतं नाम घ्या माणसाचं जीवन कुठं बदलतं आहे कुठं आपल्याला काय करायचं आहे ह्याचा विचार करा काय नाही उगं याचं जन्माचं मराचं काय मला सांगा या देहाचा काय फायदा आहे का नाही ज्या परमेश्वराने एवढा मोठा देह आपल्याला दिला त्या देहाचा काय विचार करायचा का नाही अहो सगळ्यांनी धर्म सोडला नाही फक्त माणसानं सोडला आज या पृथ्वी तलावर पशु पक्ष्यांनी धर्म सोडला आहे का हवा वाहते सूर्य जागाला उगवतो पाऊस टायमाला येतो केव्हा जास्त येतं कधी कमी येतं ते आपलं कर्म आहे आपल्या पापावर अवलंबून आहे ते पण ह्याने आपला धर्म सोडला का सूर्यानं सोडला नाही चंद्रानं सोडला नाही पशुपक्ष्यानं सोडला नाही या पृथ्वी मातेनं सोडला नाही मग ह्याने धर्म सोडला नाही मग आपण का धर्म सोडायचा आपल्याला आपल्या धर्माबद्दल काय आहे का नाही अहो ज्या साधू संतांनी ही धर्माची पताका आपल्यासाठी उभा केली ती धर्माची पताका आपण अखंड ठेवायची का नाही आपला धर्म आपण सांभाळायचा आपल्या धर्मामध्ये आपल्या वडिलांनी जी संस्कार लावून दिलेत आज लोक तुम्हाला येडं म्हणू द्या चालतंय पण आपल्या वडिलांनी जे आपल्याला मार्ग दाखवला आहे ते मार्ग आपण कधी बदलायचा नाही आपल्या वडिलांनी जे आपल्याला रस्ता दाखविला आहे ती रस्ता कधी बदलायचा नाही आणि तुम्ही कुठल्याच देवाला जाऊ नका माय सासूची सासऱ्याची आई बापाची एवढी काळजी करा की त्याच्यातच तुमचं 33 कोटी देव आहे जगात जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर एक आपले आई बाप आहे मी तुमच्या गावचा भातसाव तुमच्या मायमाऊलीचं लिकराव मी लोचनाबाईचं लिकराव
आणि आपल्या आईवडिलाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा. त्याला इथं यावं लागेल, जवळ गेला यावं लागेल. माय माऊली कुठं आहे म्हणजे यावं लागेल. येत आहे, पण तेवढं बिंबीच्या देठापासून त्याचा धावा केला पाहिजे. पुंडलिकाला गेलता का बोलवाला? पुंडलिकानं आईबापाची एवढी सेवा केली की त्याची सेवा बघून पांडुरंगाला तिथं यावं लागलं. आणि आल्यावर बी सेवामध्ये जंगच होत होती. अरे म्हणला मी पुंडलिका भेटायला आलो, मला वेळ नाही बाबा, मी आईबापाचं सेवा करायला लागलो, मला वेळ नाही. अरे बा मी बरोबर मग मी देव आहो, मी विठ्ठल आहो, मी मायबापा आहो. अरे मी तुला भेटायला आलो बाबा, कोण बी असतील त्यास, मला काय तुझ्याशी घेणदेण नाही म्हणले. अरे त्याला बोलायचं आहे, मग बोलतो म्हणले. आणि असे ईट घेतले आणि ईट हेबावून टाकली, इटावर उभार म्हणले. पुन्हा माझा जेव्हा सेवा होईल तेव्हा मी तुझे निवांत गाठ घेतो. अजून उभारलाय, कबरावर हात देऊ. मग ह्या पुंडलिकानं आपल्याला हे असणारं धन प्राप्त करून दिलं हे पंढरपूरचं. पुंडलिकाच्या सेवेसाठी, आईवडिलाच्या सेवेसाठी पांडुरंग आला. आणि पांडुरंग येऊन कितीतरी वर्ष येऊन त्या असणाऱ्या पंढरपुरात कबरावर हात देऊन इटावर उभारला. आईसाहेबाला राग आला. आईसाहेब हुडकीत आल्या. आणि आईसाहेबांनी विचार केला, मला सोडून म्हणले कुठं आला इकडे मृत्यूभूमीच्या ठिकाणी, किती वर्ष उभारला म्हणले. काय करू म्हणले, माझा शासनाला दास, माझा सेवक माझ्यापाशी येऊन माझी सुट्टीच करणं झाला. 28 युग झालं कमरून हात देऊन अजून देव उभारला. मग हे कशाचं? आईबापाच्या सेवेचं फळ आहे. पण आपण बी आपल्या आईबापाची जेवढी घडेल तेवढी सेवा करा. आईबापाच्या सेवे एवढं कुठलंच मोठं पुण्य नाही. आईबापाला कधी दुखवू नका, सासूनं सुनाला दुखवू नका, सुनानं सासूला दुखवू नका. काय जीवनामध्ये नाही आपलं जीवन असणार आहे क्षणभंगूर आहे. या देहाचा भरवसाच नाही, कधी येईल कधी निघून जाईल सांगता येत नाही. हवा आहे हवा, ही हवा या असणाऱ्या आप त्याच्यामध्ये कवा विरघळून जाईल काय सांगता येत नाही. आणि ही पृथ्वी ज्यावेळेस खाली पडेल त्यावेळेस मग तुम्ही किती जरी धावा केला तरी काय उपयोग नाही. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. मेल्यावर तुळशीचं पान हुडकायला शेजाऱ्या पाजाऱ्याला जायची पाळी येऊ देऊ नका. मेलेल्या माणसाला मंजुळा आणा जावं लागतं, तुळशीचं पान आणा जावं लागतं. मग आपल्याच गळ्यात तुळशीची माळ असल्यावर कशाला दुसरी हुडकायला जायचं आपण? मग ही माळ धारण करा. मोठमोठे आपल्या गावाला साधू संत येतात. जीवन कुठं तर बदला. तुम्हाला माझी लेकराचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अहोरात्र आपल्या गावामध्ये झटा. आपल्या गावामध्ये येणे एवढा असणारा अखंड याने प्रपंचावर काय प्रपंच बघते ती ही तुमची जी कार्यकर्ते लोक. मी तुळजापूरला 7 सप्त्याची कामं करतो ह्या माईकची. तुमच्या गावात आम्ही काय नवीन नाही. मी ह्या सप्त्याची एवढी कामं करतो. मग ह्या सप्त्यात तिथं अशी पुढारी आहे ती की नुसतं फोनवर हां मालक इथं ही काम पडलं बरोबर पाठवून देतो, मालक तिकडंच गायब. तसं ही आहे ते का मला सांगा. रातना पाठ इथला प्रपंच सोडून रातना पाठ इथं बसले ती. मग ह्यांच्या जरा पावलं टाका. आणि कुठल्याही सत्कार्याला तुम्ही फक्त मदत करीत राहा. परमेश्वर तुम्हाला काय कमी पडू देणार नाही. आणि अशा प्रकारे माझी जी कीर्तन प्रवचन सेवा आहे ती या ठिकाणी मी सांगता करीत आहे. माझ्याकडून काय चुकलं माकलं असं तर असलं मोठं मन करायचं आपलं लेकरू आहे. मी काय एवढा ज्ञानी नाही, हुशार नाही. पण कसं तर आमच्या गावाला दिंडी नाही, आमच्या गावाला सत्ता नाही, आमच्या गावाला काहीच नाही. आम्ही रामायण महाभारत हरिविजय रामविजय लावतो. आणि ते रामविजय हरिविजय आपलं तेवढं 3 महिने 2 महिने करतात. पण आमच्या गावाला काहीच नाही. केवळ ह्या माईकच्या धंद्यामुळे मी प्रवचन हे ते सगळं की मला ह्या लोकांचं ऐकून पाठ झालं. मी काय एवढा ज्ञानी हुशार नाही. तुमचं लेकरूच असं समजायचं. आणि आपल्या लेकरांचे काय बोबडे 2 शब्द बोलले ते तुम्ही मानून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुडे वेडी वाकुडे उद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.